भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांचे हाल एक नको पण कुत्रावर असे होत आहेत। मागील महिन्यामध्ये नदीला पाणी नव्हतं, नदी कोरडी पडली होती आणि आता नदीला पाणी आले तर लाईट नाही। म्हणजे शेतकऱ्यानं मागच्या महिन्यात नदीत पाणी नाही म्हणून पिकं जळत होती आणि आता नदीला पाणी असून लाईट बंद केल्यामुळे पिकं जळत आहेत। त्यामुळे भीमा नदी काठावरील शेतकऱ्याचा संयम आता संपत चाललेला आहे। मी आपल्या माध्यमातून या सर्व प्रशासनाला आवाहन करतो की आपण या शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, कारण शेतकऱ्यांना वर्षभर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिकं तुम्ही लाईट बंद केल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर जळण्याची वेळ आलेली आहे आणि जर आमची पिकं जळाली तर भविष्य काळात या प्रशासनाला आम्ही कोणत्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही। जर वायरमन परत आमच्या डांबावर चढायला आला तर त्याला सुद्धा खालनं धुरी द्यायचं काम आम्ही शेतकऱ्याची पोरं केल्याशिवाय सोडणार नाही। त्यामुळे तात्काळ आमच्या भीमाकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरुवात करा आणि जर तुम्हाला लाईटच सुरू करायची नसेल तर आमच्या शेतातील सर्व पिकाचे पंचनामे कलेक्टर साहेबांनी उद्यापासून सुरू करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू। कारण उजनी धरणाच्या पाण्याच्या बाबतीत आम्हाला सातत्याने नागवण्याचा प्रयत्न होतोय। धरणाचं पाणी आता नदीला आलंय, आता इथून पुढे 20 ते 22 दिवसात पाऊस सुरू होणार आहे आणि हे सगळं पाणी वाया जाणार आहे। पण तरी सुद्धा नदीकाठची लाईट बंद करून या शेतकऱ्याची जाणीवपूर्वक पिळवणूक केलेली या ठिकाणी सर्वांना दिसत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याच्या संयमाचा अंत होत आहे। तरी प्रशासनाने आणि पालकमंत्री सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी सगळ्या पक्ष पार्ट्या सोडून आपल्या जिल्ह्याचा दबाव गट तयार करावा, असंही शेतकऱ्याच्या वतीनं मी या सगळ्या नेत्यांना आवाहन करतो। कारण उजनीचं पाणी लाईट या बाबतीत आपण सर्वजण प्रत्येक वेळी नागवण्याचं काम होतंय आणि सर्व कारखाने जर चांगल्या पद्धतीने चालवायचे असतील तर आपण नदीकाठचा ऊसच जळाला तर कशाच्या आधारावर ही कारखानदारी चालणार आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून तात्काळ शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरू करावा, अशा प्रकारचे आवाहन करतो।